आदरणीय दादांचा दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झाला. अतिशय वेदना झाल्या. ज्या माणसाच्या विचारावरती घडलो, पुढे चाललो, तोच माणूस गेला. ज्यावेळी पहाटेला दादा काम सुरू करायचे, त्यांच्याकडे पाहून ऊर्जा, उमेद त्या ठिकाणी आम्हाला होती. आम्ही दादांच्या पावलावरती पाऊल ठेवून सकाळी लवकरात लवकर कामाला कशी सुरुवात होईल याचं नियोजन करायचो. आणि त्याच वेळी सकाळीच दादांचा दुर्दैवी निरोप यावा, ही अतिशय मनाला खिन्न करणारी घटना आज घडलेली आहे. मी माझ्या नवले परिवाराच्या वतीनं, जनहित परिवाराच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना, दादा तुम्ही आज आमच्यात नसाल, हयात नसाल, परंतु तुम्ही तुमच्या कामाच्या रूपानं सतत आमच्या हृदयात असाल. दादा आपण गेलात अकोल्याला, त्या ठिकाणी आपण दत्तक घेतलं होतं. तुम्ही जेव्हापासून राजकीय सामाजिक पटलावरती होता तेव्हापासून या अकोल्याच्या जडणघडणीत तुमचा मोलाचा वाटा त्या ठिकाणी राहिलेला आहे. दादा तुमच्या पायावरती पाय ठेवून आमच्या अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेब या ठिकाणी अहोरात्र परिश्रम करत होते. आणि त्यांच्याकडे पाहून एक नवी उमेद, नवी ऊर्जा त्या ठिकाणी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मिळत होती. दादा तुमची आज महाराष्ट्राला गरज होती. दादा तुमची आज अकोले तालुक्याला गरज होती. दादा तुम्ही केलात आम्हाला पोरक करून. दुर्दैवानं या ठिकाणी जे राजकारण, समाजकारण जे चाललंय त्याला कुठेतरी छेद देणारा महापुरुष म्हणून तुम्ही होतात. कित्येकदा महाराष्ट्रात तुम्हाला टार्गेट केलं गेलं, परंतु खमक्या दादानी कधीही कुणाला जुमानलं नाही. दादा दादा होते. दादा होता. महाराष्ट्राचा दादा आज हरपलाय. मी दादांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो.